रव्या साडीवरी घाई रव्या साडी छपर नावे वटी भरावे डोळीचा मंदेला. हाय हॅलो नमस्कार, मी निकिता अगदी मनापासून तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे निकिता सुरोसे. तर आजचा व्हिडिओ खूप खास आहे, कंटिन्यू बघा, शेवटपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा हा दिवस आमच्यासाठी खूप खास आहे आणि आमच्या आयुष्यभर लक्षात राहणारा आहे. आज आमच्या घरात पहिला मासिक पाळी सोहळा साजरा करणार आहे. मुलीच्या आयुष्यातील हा एक नवीन क्षण आहे, नवीन टप्पा आहे. तिच्या आयुष्यातील सुंदर सुरुवातीचा आनंद आणि आशीर्वाद कुटुंबासोबत साजरा करण्यासाठी आजचा दिवस छोटासा सोहळा आम्ही साजरी करण्याचं ठरवलं आहे. कुटुंबाचा आशीर्वाद, सगळ्यांच्या आशीर्वादाने सुरुवात करणार आहोत. तर चला तर मग आजचा व्हिडिओ कंटिन्यू बघा, स्किप न करता बघा. आणि आम्ही काय काय सुरुवात केली आहे, कशी कशी सजावट केली आहे, हे सर्व तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा. खूप सुंदर असा व्हिडिओ आहे आजचा, तुम्हाला पण आवडेल. आणि काय काय असतं आमच्या इकडं, आम्ही म्हणजे मराठवाड्यातले आहेत, तर त्या आमच्या तिकडं काय काय असतं, कशी कशी तयारी असते, की किती आनंदाने आणि किती उत्साहाने हा सोहळा केला जातो, हे सर्व तयारीशिवाय सगळं म्हणजे नाही का पूर्ण तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा. इथं मी आणि माझ्या बहिणीची मिस्टर सजावट करायला सुरुवात केली होती, कारण आम्ही घरच्या घरीच सजावट करणार होतो. डेकोरेशनवाल्याला बोलवलं होतं, आम्ही घरच्या घरीच करणार होतो. तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा की कसं झालं आहे. तर हा बघा माझ्या मम्मीने आणि काकाने काय केलं. काका मी आणि शाहरुख पण आहे. बस बस तिकडचं पान झालंय, आता इकडचं सानू कुठून जायलीच. हे बघा सानू, सानू सानू से हाय. हाय 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 गाईज. काम करायला. हाय गाईज. हाय काय करते. आमचं तर मीच केलंय, काय नाही केलं. विचार काय नाही. ब्लॉग चालू आहे युट्यूबचा. घे बोल की काय बोलतात सांग. शेअर करा. तुला काय येते ती बोले. तिच्यासाठी सर्व काही शृंगार आणला होता, म्हणजे जे काय लागतं ते सगळं तिच्या आत्यांनी, चुलत्यांनी, आईनी, माझ्या वगैरे सगळ्यांनी सगळं काही घेऊन आले होते. आणि असं काही डेकोरेशन झालं होतं आमचं फायनली. आमच्याकडे अशी पद्धत आहे की इथं मामीनी किंवा वहिनी किंवा भाऊ भाऊजे वगैरे कोण असतील ना, तिने त्या मुलीचे पाय पुजायचे असतात आणि तिला हळदी कुंकू लावून ओवाळायचं असतं. तर इथं ही माझी वहिनी होती, म्हणजेच मुलीची मामी होती, आणि तिने तिला पाय वगैरे पूजन करून ओवाळून असं गोड काहीतरी खायला घालायचं असतं. मग तिने पेढा वगैरे खाऊ घातला. ही आमच्या इकडं अशी पद्धत आहे. तुमच्याकडं आहे का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा की असं साजरी करतात का नाही. आणि भाचीच्या पाया पडणं म्हणजे काशीचं दर्शन होणं असं म्हणतात, म्हणून ते आमच्या इकडं भाचीच्या पाया पडतात. म्हणून माझ्या वहिनीने पण तिच्या पाया वगैरे पडली.
आणि तिचं मेन लक्ष आमच्या वहिनीचं फोटोवाल्याकडे होतं जास्त, की फोटो कसा काढतोय, कारण त्यांना फोटोची वगैरे खूप हौस आहे. आणि नंतर ना तिच्या मम्मीची पण इच्छा होती की माझी मुलगी माझी लक्ष्मी आहे म्हणून, मग तिच्या मम्मीने पण तिचे पाय वगैरे पूजा केली. लेकीचे पाय धुतलेलं काय वाईट नसतं, लक्ष्मी असते. मामीनच दिवस असं काय नाही. नंतर आमच्या इकडे वटभरणाचे गाणे चालू झाले होते बघा. ते गाणे तुमच्या इकडे पण असेल का बघा आणि ऐकून सांगा आम्हाला कसे आहेत ते गाणे. मला माग फोन वटी भरावे नारायणावे वटी भरावे डोईचा मंदिर डगमग करीतो डोईचा मंदिर डगमग करीतो वेणी परिस बुचडा शोभतो वेणी परिस बुचडा शोभतो दंडगोंडा नावे वटी भरावे दंडगोंडा नावे वटी भरावे डोईचा मंदिर डगमग करीतो येनी परिस बुचडा शोभतो येनी परिस बुचडा शोभतो येनी परिस बुचडा शोभतो वटी बघा की वेणी परिस बुचडा शोभतो वटी भरावे केळिया नावे वटी भरावे डोईचा मंदिर डगमग करीतो नावे वटी भरावे डोईचा मंदिर डगमग करीतो येनी परिस बुचडा शोभतो येनी परिस बुचडा शोभतो येनी परिस बुचडा शोभतो येनी परिस बुचडा शोभतो चेकुआ नावे वटी भरावे चेकुआ नावे वटी भरावे डोईचा मंदिर डगमग करीतो येनी परिस बुचडा शोभतो येनी परिस बुचडा शोभतो येनी परिस बुचडा शोभतो येनी परिस बुचडा शोभतो डाळिंब नावे वटी भरावे डाळिंब नावे वटी भरावे डोईचा मंदिर डगमग करीतो येनी परिस बुचडा शोभतो येनी परिस बुचडा शोभतो येनी परिस बुचडा शोभतो येनी परिस बुचडा शोभतो आणि बागल से बिलवर हांडे झुल्ले सोजानगे बागल से बिलवर हांडे झुल्ले सोजानगे मनाला गरम पाहिजे जेवलेला कधी बी आम्ही ह्यांना 4-5 कडे पण अजून 4-5 कडे म्हणजे होते ते मला वळ्या साडीवर वळ्या साडीवरी गोरीला नानाद पिवळ्या साडीवरी ग पिवळ्या साडीवरी गोऱ्या माझ्या मालनीचा मकर माडीवरी ग मकर माडीवरी गोऱ्या माझ्या मालनीचा मकर माडीवरी ग मकर माडीवरी पहिल्या दिवशी चाट्याला गेला चिठी ग चाट्याला गेली चिठी चाट्याला गेली चिठ्ठी ग चाट्याला गेली चिठ्ठी गोऱ्या माझ्या मालनीच्या डेळची दिंड लोटी गाईच्या डेळची दिंड लोटी
एक ठिकाणी गर्दी करू नका. वहिनीचं माझं थोडा थोडा पिठी लावा. वहिनीचं बॅकग्राऊंड दाखवायचं नाही का? काय माहिती पंढरी आणि महिनी तिथंच थांबायला. फोकस तीच व्हायला लागेल. मग सांगायचं नसते का ताट काय तर घ्यायला लय घालू बघू थोडं ते घर. पहिलं तिथेच फोटो काढू द्या. समोर येतो ना ताई. हो समोर येतो अजून येतो या अजून थोडं दिसलं पाहिजे. इकडं बघा एक मिनिट थांबा ताई. बेटा बक्स वाटते हो. काय भांडेच नाहीत पण आई तेच नाही मोठी भरली का नाही का तू? कुठं दिलं सोबत? तुम्ही पिण्या बराव का See here. त्यांना मेन्शन त्यांची सिंगलच प्लेट काढा तुम्ही पुढे प्लेट बाजूला ठेवा. या मी कसं बसलोय तसं बसा. हा तसं तसं चांगलं एक मिनिट. इकडे बघा. आई बाईने बोलव गं काय तर चालेल इकडे. इकडे बघा. सोना एक मिनिटच आहे. मी काढायची थांबा ताई. थांबा तुम्ही साईडला. तुम्ही या काम बस बस बघितलं इकडे बघा. इथं जेवणाचा प्रोग्राम होता. घरी जेवण्यासाठी भरपूर काय केलं होतं, पण काही काही लोक हे वटभरणाचं जेवण जेवत नाहीत ना, मग त्यांच्यासाठी बाहेरून दालचा जिलेबी आणि आणलं होतं. मग आम्ही तेच त्यांना वाढत होतो. सर्वजण जमा झाल्यावर खूप मज्जा मस्ती असते आणि भारी पण वाटतं. घे जड नाव आहे का घे. फोकस केलं मी तुला. घे नाव याचं सांगितलं जेवण होऊ दे.
नाव घ्या मग. घ्या नाव घ्या काजलचं नाव घ्या ए तिथे जेवत नाही ते म्हणलं तर ए निकिता वहिनी. अरे किती बाहेर म्हणजे सहा तरी म्हणतात ना, चालतं नाही. त्यांना हे वट भांडणाचं चालत नाही ना, त्यांना बाहेरून नाणी करायला सांगलंय. घ्या तेवढं. म्हणून मग तू काय सांगून व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असा सपोर्ट तुमचा राहू द्या. बोला मम्मी करते